फायनली आज आम्हाला असे वाटले की आमचा कशालाही न घाबरणारा मुलगा आज कुठल्या तरी गोष्टीला म्हणजेच खेळण्याला घाबरतोय, पण आम्हाला नव्हते माहिती की ते फक्त पहिल्या 5 ते 10 मिनिटांसाठी त्याचे घाबरणे होते. त्यानंतर जे काय त्या कॅक्टसचे हाल केले अरे बापरे. आणि आमचं दोघांचं प्रेडिक्शन इथेच खोटे ठरले. बराच वेळ त्याच्यासोबत टाइमपास माझा झाला. त्यानंतर मग आज मी बनवले पालकचे थालीपीठ. स्पेशली आम्हा दोघांना खूप जास्त आवडतात आणि आज अदूला पण मला खाऊ घालायचे होते. सो पीठ मळून घेतले आणि मग थालीपीठ बनवले. तोवर अदू आला आणि मला घे असं त्याचं सुरू होतं. मग 1-2 थालीपीठ बनवले आणि त्याच्यानंतर त्याला खायला घातले. थोडं खाणं, लगेच पाणी पिणं त्याचं सुरू होतं. 1 घास खायचा, घरभर फिरायचं, परत दुसरा घास. अरे बापरे, किती ते स्ट्रगल यांना खाऊ घालण्यासाठी. त्याचं खाऊन झाल्यावर मी उरलेले थालीपीठ करायला घेतले तर आदूचं परत किरकिर सुरू की मला घे मला घे. रोजपेक्षा आज जरा जास्तच त्रास तो स्वयंपाकाच्या वेळी देत होता. आधी त्याला झोपवले आणि मग उरलेले थालीपीठ बनवले आणि मग मी जेवायला घेतले. जेवण वगैरे झाल्यावर सगळं आवरून झालं आणि त्याच्यानंतर पप्पा ऑफिसला निघणार तेव्हा आम्ही त्यांना खाली सोडायला रोज येतो. तर आज ते रडणं किंवा मग पप्पांच्या मागे लागणं असं काहीच नव्हतं. छान त्यांना बाय बाय करत होता आणि मग आम्ही खाली आलो आणि लगेच वरती जाऊ असं कधीच होत नाही ना. 1-2 राऊंड आम्ही खाली मारतो आणि मगच घरी जातो. सो असं होतं आजचा दिवस. परत भेटू लवकरच, तोपर्यंत बाय.